नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी मैनावती पूर्णाजीला म्हणत असते, कॉफी करू का तुमच्यासाठी? तुम्हाला मस्त साखरेची कॉफी आवडते ना? असं म्हणतच आता मैनावती तिच्यासाठी कॉफी बनवते आणि त्यामध्ये काहीतरी मिसळते आणि ती पूर्णाजीला प्यायला देते. तर पूर्णाजी ती पितेसुद्धा. आता हा खरं तर मैनावती आणि तिच्या नवऱ्याचा प्लॅन असतो. आता पूर्णाजीला ती कॉफी पिल्यामुळे चक्कर येते, ती बेशुद्ध होते. तर मैनावती आता तिला तिच्या रूममध्ये आणून गुपचूप बेडवरती झोपवते. काही वेळानंतर आता घरी अर्जुन, सायली आणि अस्मिता आलेले असतात. त्यावेळी पूर्णाजी दिसत नाही, तर अस्मिता म्हणत असते, पूर्णाजी कुठे राहिली? मी तिला सांगणार आहे. सासूबाई चिडल्यात. आता पूर्णाजी तर झोपलेली असते आणि घरात दुसरं कोणीच नसतं. त्यामुळे आता 2 जणांनी आता सगळं कव्हर केलेलं असतं. त्यामुळे त्यांचा चेहरा वगैरे काहीच दिसत नसतं. तर ते आता पूर्णाजीच्या रूममध्ये चोरी करतात आणि ते सगळे दागिने वगैरे घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी ते पळून जात असताना सायली त्यांना पाहते आणि सायली चोर चोर असं ओरडते. तर आता घरातले सगळेच जण त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत असतात. त्यावेळी आता घरातल्यांकडनं ते दोघेही पकडले जातात. त्यावेळी ते दुसरे तिसरे कोणी नसून ते मैनावती आणि तिचा नवरा हे दोघेच त्या ठिकाणी चोरी करत असतात. तर त्या दोघांना चोरी करताना पाहून तर घरातल्या सगळ्यांना धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं? आता चोरी करून पळून जात असताना या सगळ्यांनीच त्यांना पकडले, त्यामुळे आता ते त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देतील का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.